लोकसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी बोलत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। यामध्ये गावित लोकसभेनंतर ठरवू कुठे जायचं असं बोलत आहेत। दरम्यान विरोधकांचा बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं विजयकुमार गावित यांनी स्पष्टीकरण दिले। तर विजयकुमार गावित यांची एक ऑडिओ क्लिप ही व्हायरल झालेली आहे। लोकसभा निवडणुकीसंदर्भात ते कार्यकर्त्यांशी बोलत असल्याची ही ऑडिओ क्लिप आहे। यामध्ये गावित लोकसभेनंतर ठरवू कुठे जायचं असं बोलत आहेत। दरम्यान विरोधकांचा बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान या ऑडिओ क्लिपची पुष्टी साम टीव्ही करत नाहीये। तर विजयकुमार गावित यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। मात्र ही ऑडिओ क्लिप खोटी असल्याचं विजयकुमार गावितांनी म्हटलेलं आहे। लोकसभेनंतर ठरवू कुठे जायचं असं ते आपल्या कार्यकर्त्यांशी बोलतायत, अशी ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। मात्र ही ऑडिओ क्लिप चुकीची आहे, मला विरोधक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत असं गावितांनी म्हटलेलं आहे। तर विजयकुमार गावित यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे। दरम्यान या ऑडिओ क्लिपची पुष्टी साम टीव्ही करत नाही। लोकसभेनंतर ठरवू कुठे जायचं असं कार्यकर्त्यांना बोलतानाची ऑडिओ क्लिप विजयकुमार गावितांची व्हायरल झाली आहे। तर हेनाताई सुद्धा चांगलं काम त्या पार्लमेंटमध्ये करत आहे आणि पक्ष सुद्धा त्यांना संधी सातत्यानं देते आहे। हे दोन्ही गोष्टी बघून या ठिकाणी आमच्या विरोधकांनी बदनामी व्हावी म्हणून खोटे नाटे प्रीफॅब्रिकेटेड त्या बातम्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं मी कधी बोललो नाही। आणि सत्तेमध्ये येणार हे स्पष्ट दिसत असताना कोण असं विचार करू शकत नाही, परंतु आमची बदनामी करायची निवडणुका आल्या म्हणून